अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडून। भाग्यश्री, प्रशांत जगताप काँग्रेसचे प्रशांत जगताप होणार आहेत हे आता ठरलेलं आहे, व्यासपीठावर जगताप पोहोचले। नक्कीच आपण बघतोय की हर्षवर्धन सपकाळ व्यासपीठावर आधीच बसलेले होते। खरं तर जे नगराध्यक्ष नवनिर्वाचित निवडून आले त्यांचे सत्कार सोहळा जो आहे तो काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मुंबई कार्यालयात पूर्ण पडला आणि आता आपण बघतोय की प्रशांत जगताप जे आहे ते स्वतः स्टेजवर आलेले आहेत आणि दिवस ही चर्चा सुरू होती, त्याला आता कुठेतरी पूर्णविराम मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचं कारण प्रशांत जगताप आता काँग्रेसवासी होताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आता प्रशांत जगताप यांची नेमकी कारकीर्द कशी राहणार हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण आतापर्यंत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असलेले प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येणार आहेत। खरं तर पुण्यामध्ये काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी होती, ती कदाचित प्रशांत जगताप भरून काढतील असं एक बोललं जात आहे। आणि आता आपण बघतोय की हर्षवर्धन सपकाळ आहे, त्याचबरोबर काँग्रेसचे जे बाकीचे नेते आहेत त्यांच्याबरोबर प्रशांत जगताप जे आहेत ते सध्या स्टेजवर बसलेले पाहायला मिळतात आणि आता कोणत्याही क्षणी ते त्यांचा जो पक्ष प्रवेश आहे त्या संदर्भात घोषणा जी आहे ती देखील कार्य प्रदेश अध्यक्ष काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडनं केली जाईल। पण सकाळपासून जी चर्चा सुरू होती की जगताप कोणाची ऑफर स्वीकारणार, ठाकरेंच्या सेनेची, शिंदेच्या शिवसेनेची की काँग्रेसची, अखेरपर्यंत अगदी प्रशांत जगताप यांनी देखील आत्ताच जर आपण ऐकलं तर ते देखील म्हणाले मी प्रवेशाकरता नाही, सपकाळ यांना भेटण्याकरता आलेलो आहे, नंतर निर्णय घेईल। इतकं काय नेमकं गुलदस्त्यात ठेवण्यासारखं? नक्कीच आपण बघतोय की त्यांनी खरं तर ही खूप गुलदस्त्यात ठेवली पहिल्या दिवसापासून लोकशाहीने दिलेल्या माहितीनुसार आणि बातमीनुसार पहिल्या दिवशी सांगितलेलं होतं की प्रशांत जगताप जे आहेत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। अगदी भाग्यश्री, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।